नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. खूप साऱ्या ताईंनी खूप वेळेला कमेंट केलेल्या आहेत की ताई तुमचे व्लॉग शेअर करा, शॉपचे व्लॉग शेअर करा, किंवा व्हिडिओपेक्षा जास्त कटिंग व्हिडिओपेक्षा स्टिचिंग व्हिडिओपेक्षा जास्त त्यांना माझे डेली रुटीनचे व्लॉग पाहायला आवडतात. सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे, तुम्हाला सगळ्यांसाठी सुद्धा. सो आज खूप दिवसांनी शॉपवरती, कारण आता खूप दिवसांनी म्हणायचं कारण असं, सुट्टी चालू होती, बरेच सगळे पेरेंट्स किंवा सगळ्या लेडीज गावी जातात सुट्ट्यांमुळे मुलांसोबत वगैरे. सो मे महिन्यामध्ये पूर्ण 15-20 दिवस मुहूर्त नव्हते, त्याच्यामुळे सध्या सगळा थोडासा कामाला आराम होता. काम रेग्युलरमध्ये होतं पण ओव्हरलोड नव्हतं आणि जास्त प्रेशर नव्हतं कामाचं. सो आता पुन्हा या आठवड्यामध्ये काम चालू झालेलं आहे आणि आज तुम्हाला सांगते, आज सकाळी मी शॉपवरती आले, माझी रुटीनची कामं केली, 2 ब्लाऊज कटिंग करून स्टिच केले, एक वन पीस होता तो स्टिच केला आणि त्यानंतर साडीचा वन पीस होता तो स्टिच केला. मी तुम्हाला दाखवणारच आहे, तो तिकडे लटकवलेला आहे. आणि त्यानंतर ऑल्ट्रेशनची वगैरे कामं केली, कारण सगळीच कामं मला करायला लागतात सध्या, कारागीर नाहीत म्हणून. कारागीरसुद्धा आलेले आहेत गावावरून, पण मुलांची स्कूल वगैरे चालू झाली की त्या येतील. तर मी ऑल्ट्रेशन वगैरे करून सगळं आपलं दुपारपर्यंत रुटीन उरकून घरी गेले. घरी जाऊन थोडा चहा घेऊन आले, फ्रेश होऊन आले आणि शॉपवरती आलेल्या बाकीचं रुटीन चालूच होतं. तोपर्यंत इतके क्लायंट आणि इतक्या साड्या आल्या. सो 7-8 साड्या आल्या. त्याच्यामध्ये 2 तर साडीचे ड्रेस पीस शिवायला आलेले आहेत. साडीपासून ड्रेस शिवायचा आहे, एक वन पीस आहे, दुसराही वन पीस म्हणू शकता, थोडासा शॉर्ट आहे तो. तर नीच्या खाली लेंथ आहे त्याची, त्यामुळे 2 ड्रेस साड्यांचे आलेले आहेत. आणि आज मी बघा ऑल्ट्रेशन काय काय केलेलं आहे, त्यातले 2-3 ड्रेस ऑल्ट्रेशनचे गेलेले आहेत. इकडे हे 2 ड्रेस आहेत, हे 2 गाऊन आहेत. फिटिंग आणि बाही कमी करायची होती, पूर्ण डबल टिपा होत्या, फिटिंगचे गाऊन आहेत, तर हे केलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 टॉप आहेत. आता या कामाची मला सवय नव्हती, कारण काय होतं, हे सगळे माझ्या कारागीरच करायच्या, पण आता कोणी नसल्यामुळे सगळंच माझ्यावरती आलेलं आहे, सो मला करावं लागणार आहे. त्यानंतर बाकीची कामं करता करता साड्या काही आलेल्या आहेत, काही ब्लाऊज आलेले आहेत. तर ह्याला बाही लावायची आहे, ह्याच्यात ब्लाऊज एक आहे आणि टॉप एक आहे. टॉपसुद्धा बाही लावायची आहे, ब्लाऊज शिवायचं आहे. हे ब्लाऊज शिवायचं आहे. ही मुलगी आपलीच क्लायंट आहे रेग्युलरची, ती बाहेर गेली होती, आयर्लंडला गेली होती, तिथून आलेली आहे. तिला ही साडी आणि ब्लाऊज आपल्याकडून शिवून हवा आहे, तर तीसुद्धा देऊन गेलेली आहे. त्यानंतर टीचर्स आहेत, त्यांचे ब्लाऊज आहेत. सध्या स्कूल चालू झालेली आहे, सो टीचर्सना ड्रेस आणि ब्लाऊज खूप लागतात. बऱ्याच टीचर्सचे ड्रेससुद्धा अजून आपल्याकडे नवीन आलेले आहेत कॉटनचे, ते सुद्धा शिवायचे आहेत. आणि हे पहा, ही एक कॉटनची साडी आहे, ह्याच्यामध्ये ड्रेस शिवायला आलेला आहे. सॉफ्ट कॉटन आहे, कलर डबल कॉम्बिनेशनमध्ये आहे, ब्ल्यू आणि पिंक. त्यानंतर हा एक वन पीस शिवायला आलेला आहे वटपौर्णिमेसाठी. कलर सुंदर आहे. हिने 2 साड्या आणल्या होत्या ह्या मुलीने, एक बॉटल ग्रीन आणि ही एक होती पॅरोड ग्रीनची. तर ही छान वाटली, कलर कॉम्बिनेशन जांभळा आणि पॅरोड ग्रीन आहे. तर ह्याचा ड्रेस शिवायचं फिक्स झालेला आहे, ह्याचा वन पीस शिवायचा आहे, शिवल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे. आणि त्यानंतर रेग्युलरमध्ये रुटीन चालू झालं होतं. साड्या किती आलेल्या आहेत त्या पाहूया. ही नऊवारी साडी आहे, ही नऊवारी साडी आहे, हे सुद्धा शिवायला आलेले आहे. ही पॅटर्नमध्ये शिवायची आहे, राजलक्ष्मी साडी, तिलासुद्धा नंतर कटिंग करावं लागणार आहे. आणि या बघा साड्या आलेल्या आहेत. टोटल ह्या 7 साड्या आहेत. 7 साड्यांचं सध्या आमच्या फॉलवाल्या वहिनींची मुलगी डिलेवरीला आलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना घरातून वारंवार बाहेर निघणं होत नाही, तर मीच त्यांचीसुद्धा हेल्प करते. माझ्या कामातून लोड होतं पण पर्याय नसतो, टीमवर्क आहे, तर ते एकमेकांना हेल्प करून करावं लागतं. हे 7-8 फॉल आहेत, 7 फॉल आहेत 7 साड्यांचे. हे मी आता घडी घालून काढून ठेवलेलं आहे. आणि हे जाताना मी शॉप बंद करून जेव्हा जाईल तेव्हा हे मी बॅगेत घालून त्यांना देऊन येईल, किंवा मला जर वेळ झाला तर उद्या सकाळी त्यांना बोलवलं की त्यांनी कोणीतरी पाठवतात कोणाला तरी, मग ते घेऊन जाऊ शकतात. तर हे एक काम माझं बाजूला झालेलं आहे. ऑल्ट्रेशनचं काम आज संपलेलं आहे. राहिला विषय ह्या नऊवारी साडीचा, ते आता मी कटिंग करायला घेणार आहे. आणि आज जायच्या अगोदर ही जर साडी कटिंग केली मी, तर ते परवा द्यायची आहे 2 दिवसामध्ये. तर आलेली आहे ती 4 दिवस झालं, पण माझ्या कामातून मला त्याला हात लागला नव्हता. तर आज कटिंग करणार आहे. कटिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे कटिंग करताना. आणि कटिंग केल्यानंतर 2 दिवसामध्ये मला ते शिवून घ्यायचे आहे, बाकीचे क्लायंट पाहता. आणि शनिवारपर्यंत खूप सारे ऑर्डर द्यायचे आहेत. सो चला तर मग याचं नऊवारी साडीचं कटिंग करू, वन पीस शिवलेलं आहे ते पाहू, आणि पुढे कंटिन्यू करूया व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्कीच मला कमेंट करून सांगा.
आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका, जे तुम्ही नेहमीच विसरता असं मला वाटत आहे, कारण सध्या व्हिडिओचे व्ह्यूज खूप कमी झालेले आहेत. इतक्या धावपळीतून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते पण त्याला म्हणावे तसे व्ह्यूज येत नाहीत, सो मला सुद्धा कधी कधी नाराजी होते. तर जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त आपले व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर हा वन पीस मी आदल्या दिवशी रात्रीच कटिंग करून गेले होते, कारण जरा संध्याकाळी कटिंग केलं म्हणजे सकाळी आल्यानंतर बाकीची कामं करता करता कटिंग असेल तर शिवायला बरं पडतं. कारण यावेळेला सकाळी शॉप ओपन केल्यानंतर बऱ्याच वेळेला क्लायंट असतात, त्यावेळेला मग क्लायंट पाहता पाहता कटिंग काउंटरवरती कंटिन्यू होत नाही, मग थोडंसं इकडे तिकडे मेंटलीसुद्धा डिस्टर्ब व्हायला होतं. त्यामुळे कटिंग जे आहे ते मी आदल्या दिवशी रात्री शक्यतो करून ठेवते, असं काही हेवी कटिंग असेल तर. आता बघा इकडे तिन्ही कामं मीच करते, इकडे वन पीस शिवलेला सुद्धा होता, हात शिलाईसुद्धा करत आहे, इकडे बाकीची फिनिशिंगची कामं आहेत ते सुद्धा करत आहे. हे सगळं करता करता अगदी खरं सांगू एकटीवरती खूप लोड होतो. म्हणजे मी म्हणते माझी टीम नसेल तर मी अपूर्ण आहे, कारण टीमशिवाय माझं टीमवर्क पूर्ण होणं शक्य नाही. सो लवकरात लवकर त्यासुद्धा येऊ देत असं मी सुद्धा आशा करते आहे, येतीलच थोड्या दिवसांमध्ये. कारण लेकरांची तयारी केली म्हणजे कसं आपण निवांत होतो. आता ह्या वन पीसची सगळी कामं झाली आणि याला मी विसरले डोरी लावायला. तर इकडे बघा एका साईडला डोरी लावून घेत आहे आणि याच कपड्याचे गोंडे होते ते गोंडे तयार करून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हा वन पीस इथे बघा रेडी झालेला आहे. रेडी वन पीस तुम्हाला दाखवते कसा आहे तो. खूप जुन्या फॅशनची साडी होती, जवळजवळ 20 वर्षापूर्वींची म्हटलात तरीही चालेल. मम्मीच्या कपाटामध्ये ठेवून खूप दिवस ती साडीसुद्धा कंटाळी होती. मग असेच क्लायंटनी त्या पाहिले होते, आपल्याकडे वन पीस शिवलेले ड्रेस ब्लाऊज आपल्याकडे रेग्युलर शिवतात, रेग्युलरचे क्लायंट आहेत. सो या साडीचा खूप सुंदर असा यूज झालेला आहे आणि खूप सुंदर असा हा वन पीस रेडी झालेला आहे. अशा पद्धतीचे ट्रेडिशनल वेअर जे आहेत ते तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये बारसे म्हणा, लग्न म्हणा, मुंज म्हणा, छान असे शिवू शकता आणि घालू शकता. अगदी ट्रेडिशनल लूक देतं. पूजा म्हणा, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही हे अगदी ट्रेडिशनल किंवा पारंपरिक ड्रेस आहेत ते परिधान करू शकता. ह्याला बघा याच काठाची डोरी लावलेली आहे सुंदर अशी आणि खूप सुंदर दोन्ही साईडने तुम्हाला मी हा वन पीस दाखवलेला आहे. तर खूप सुंदर दिसतोय, जवळून पाहूया आणि याच्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी समजावून सांगते. चला तर मग. तर हा आहे तो वन पीस शिवलेला साडीचा वन पीस आहे. 13-14 वर्षाची मुलगी आहे, थोडीशी हेल्दी आहे त्याच्यामुळे मोठी साईज वाटते. तर साडीपासून खूप वर्षांची साडी आहे, साडीचा पॅटर्न पाहून तुमच्या लक्षात आलाच असेल, खूप वर्षांची साडी आहे. आणि ती लास्ट टाईम आलेली आपल्या शॉपवरती ब्लाऊज शिवायला तिची मम्मी, तेव्हा ती मुलगीसोबत होती आणि त्यावेळेला मी एक वन पीस शिवत होते साडीचा असाच. तर तिला तो आवडला आणि काकू मला असाच ड्रेस शिवून हवा म्हणून तिने सांगितलं आणि तिच्या मम्मीने सुद्धा लगेच 2-3 साड्या कपाटातून घेऊन आले 2 दिवसांनी आणि पुन्हा त्या साड्या शिवायला टाकल्या. त्याहून अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते आवर्जून, ह्या मुलगीचे पप्पा एकदा ड्रेस नाही आले होते, त्यावेळेला सुद्धा वन पीस आपण लावला होता शिवून. कोणाचे नाही कोणाचे ऑर्डर असतातच वन पीसचे, तर त्यावेळेला सुद्धा वन पीस लावलेला, तर त्यांना सुद्धा तो आवर्जून शिवून द्या असं त्यांनी मला सांगितलं होतं. की आत्ताच मुली लहानपणीच वन पीस वगैरे घालतात किंवा असे साडीचे ड्रेस घालतात फ्रॉक टाईप, तर नंतर त्यांना ते घालणं होत नाही. सो आता आमच्या मुलगीला एखादा शिवून द्या. सुंदर दिसतोय, मरून कलरची आणि गोल्डन कलरची साडी आहे. पफ स्लीव शिवलेला आहे, पाठीमागून थोडा डीप गळा केलेला आहे, गोंडे लावलेले आहे डोरीसोबत. पाठीमागे बघा बांधायला बंद केलेले आहेत, बॉर्डरचे हे काठ होते साडीचे त्याचे बंद केलेले आहेत आणि लॉंग असा प्लेटवाला हा वन पीस सुंदर दिसतोय. कलर कॉन्ट्रास्ट खूप सुंदर असल्यामुळे आणि पदराच्या भागाचा जो आहे आम्ही स्लीव्ज केलेले आहे. पुढे गोलच गळा सांगितलेला पण दोन्हीकडे सेम नको म्हणून मी इकडे पुढे पानगळा केलेला आहे, तो सुद्धा सुंदर दिसतोय. आणि हाच वन पीस शिवत असताना जो मी तुम्हाला पॅरोट ग्रीन कलरची साडी दाखवली त्या मुलगीला सुद्धा हा पानगळा खूप आवडला. हा वन पीस शिवत असतानाच ती मला साडीची ऑर्डर द्यायला आली होती, ड्रेस साडीपासून ड्रेस शिवण्यासाठीची, तर तिलासुद्धा हा वन पीस आवडला. सो ती म्हटली काकू मला सेम टू सेम असाच गळा शिवा, पानगळा जो आहे तो एल्बो स्लीव्ज हवेत तिला आणि वरती पफ हवा आहे. तर सध्या ट्रेंडमध्ये चाललेली स्लीव्ज आहे. तर असा काही ह्या वन पीसचा लुक आहे. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आता पुढे अजून व्हिडिओ कंटिन्यू. वन पीस शिवून पाठीमागे डमीला लावलेला आहे आणि व्यवस्थित त्याला हँगिंगला ठेवून दिलेला आहे. सुंदर दिसतोय, वाऱ्याने फॅनच्या वाऱ्याने मस्त त्याचा घेर आहे तो झुलतोय, त्यामुळे दर्शनीय आहे आणि सुंदर दिसतो. बाहेरून सुद्धा क्लायंटनी पाहिलं की त्यांना सुद्धा असं दिसावं असा मी इथे वन पीस वगैरे ते शो करत असते. तर इथे आता वन पीसचा काम संपलेलं आहे. त्यानंतर नऊवारी साडी जी मी तुम्हाला दाखवलेली आहे त्याचं कटिंग चाललेलं आहे. सो या नऊवारी साडीला 2 मीटरचा कपडा लागतो आणि प्रॉपर ह्याचा
पूर्ण बॉटम फुल अस्तर असतो. इतर बऱ्याच साड्यांमध्ये गुडघ्यापर्यंत अस्तर असतं, पण ही जी साडी आहे शाही मस्तानी म्हणा, राजलक्ष्मी म्हणा, ह्या साड्यांमध्ये फुल अस्तर लागतं. आता फुल अस्तर किती आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 2 मीटर अस्तर याला लागणार आहे आणि ते इथे मी मेजरमेंटप्रमाणे कटिंग करत आहे. या ज्या साडीचं मेजरमेंट आहे ते माझ्या समोर आहे आणि या साडीचं कटिंग तुम्हाला पाहायचं असेल तर होम पेजला जाऊन तुम्ही चेक करू शकता. ह्याचा कटिंगचा सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी. बऱ्याच ताईंनी मला कमेंट करतात की या साडीचं कटिंग दाखवा. तर या साडीचं कटिंग मी ऑलरेडी 2 पार्टमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कटिंग आणि स्टिचिंग. तर तो तुम्ही पाहिला नसाल किंवा आपल्या चॅनलवरती नवीनच तुम्ही जॉईन झाला असाल तर तुम्ही होम पेजला जाऊन आपले खूप सारे जुने व्हिडिओ पाहू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन आणि खूप साऱ्या उपयुक्त टिप्स मिळणार आहेत. सो आता इथे बघा ह्याचा अस्तरचा पार्ट कटिंग झालेला आहे. लागलीच याला जे कमरेला आपण दोरी बांधणार आहे त्याचं कटिंग करून घेते, म्हणजे अस्तरचं काम जे आहे ते इथे माझं कंप्लीट होईल. आता कटिंग करताना मन अगदी स्थिर ठेवावं लागतं, कारण नऊवारी साडीचं मेजरमेंट थोडं वेगळं असं इकडे तिकडे काही गडबड होण्याची शक्यता अजिबात ठेवायची नसते, कारण नो डाऊट कटिंग ह्याचं आपल्याला करायचं असतं. आता अस्तर कटिंग झाल्यानंतर ह्या साडीचं आपण वेगवेगळे पार्ट आहेत ते कटिंग करणार आहोत. ही जी साडी आहे टोटल ही 9 वार साडी आहे. 9 वारमध्ये पण ही 10 वार साडी आपल्याला घ्यायची आहे ह्या साडीसाठी. आणि ही साडी त्यांनी ऑलरेडी घेऊन पिको त्याला केला होता आणि यूज केलेली साडी त्यांनी दिली होती, कारण त्यांना नेसताना तशी जमली नाही. पार्लरवाल्यांना सुद्धा ही गोष्ट परफेक्ट जमत नाही, कारण शिवलेली साडी जी असते खूप फिटिंगला सुंदर बसते. एकदा का कार्यक्रमामध्ये तुम्ही ही साडी ड्रेप केली की अगदी दिवसभर सुद्धा तुम्ही या साडीसोबत कार्यक्रम एन्जॉय करू शकता. इतकी फिटिंगला सुंदर आणि कम्फर्टेबल ही साडी बसते. अजिबात कुठेही तुम्हाला खेचत नाही, घोळ येत नाही, कुठेही पायात अडकत नाही. इतकी परफेक्ट अशी शिवलेली साडी बसते. कारण नेसलेल्या साडीमध्ये आणि शिवलेल्या साडीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, हे आपल्या क्लायंटने सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. कारण सुरुवातीला असं व्हायचं, नऊवारी साडी शिवून घेतली की म्हणायचे एकच पॅटर्न आहे, मग तो वारंवार आपण घालणार नाही. पण एकच पॅटर्न फ्री साईजमध्ये असल्यामुळे तुमच्या घरी जर अजून बहिणी असतील, नणंद भावजय असतील, जावा असतील, यांना सुद्धा तुम्ही एकमेकींच्या साड्या यूज करायला देऊ शकता तुमच्या घरच्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. तर साडी शिवलेली साडी आणि नेसलेली साडी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे हा मी म्हणेल. आणि तुम्ही जर साडी शिवल्या नसाल तर नक्कीच साडी शिवून एखाद दुसरी ठेवा. आयत्या वेळेला पटकन आपल्याला ही साडी घालता येते, सुंदर लुक आपला तयार करता येतो. महाराष्ट्रीयन लुक म्हणा किंवा नऊवारी लुक म्हणा, खूप सुंदर दिसते ह्याच्यामध्ये नऊवारणार म्हणाल तर. तर आता साडीमध्ये बघा पदर जो आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर बाकीचे पार्ट आहेत साडीचे ते कटिंग करते. प्रत्येक कटिंगमध्ये वेगळं माप असतं. तुम्ही म्हणाल एकाच मापामध्ये आपण ही साडी कटिंग करू शकतो का? नाही. जसं की आपण ब्लाऊज कटिंग करतो, ड्रेस कटिंग करतो, त्यावेळेला प्रत्येक माप प्रत्येक मेजरमेंटप्रमाणे वेगळी असतात. त्याचप्रमाणे साडीमध्ये सुद्धा वेगळी मेजरमेंट असतात. आता जो प्लेन भाग आहे त्या भागाचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो, कारण हे प्लेट्सला सुद्धा यूज करू शकत नाही आणि वरती साडीला सुद्धा यूज करू शकत नाही, कारण बाकी फुल ब्रॉकेट साडी आहे आणि ह्याच्यामध्ये हा प्लेन भाग आहे. तर ह्या प्लेन भागाचा यूज मी इथे काष्टा जो आहे आपला त्यासाठी तयार करणार आहे. काष्टा या प्लेन भागापासून आपण रेडी करणार आहोत. आणि मगाशी मी जे म्हटलं की या साडीला शिवण्यासाठी साडी मोठी लागते, तर 9 वार साडीमध्ये सुद्धा 10 वार साडी आपल्याला इथे घ्यायला लागते. 10 वार साडी म्हणजे कमीत कमी 8 मीटर साडी आपल्याला लागते. 8 मीटरपेक्षा कमी जर साडी असेल तर हा पॅटर्न या 9 वार साडीमध्ये बसत नाही. शिवाय उंची फुल आहे या साडीची, 40-42 इंच उंची आहे. शिवाय मोठी जर याची बॉर्डर असेल तर या बॉर्डरमुळे सुद्धा साडीची उंची कमी होते. दोन्ही साईडची बॉर्डर वेगळी कट करावी लागते. आणि या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला हे कटिंग परफेक्ट बसवण्यासाठी कमीत कमी 8 मीटर साडी लागते. हे पहा कटिंग करता माझ्याकडे क्लायंट आले, मग त्यांनाच सांगितलं कॅमेरा ऑफ करायला. तर अशा पद्धतीने धावपळीमध्ये घाईगडबडीमध्ये आजचा दिवस संपलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं नऊवारी साडी मी कटिंग करायला घेत होते त्यावेळेला ड्रेस न्यायला कथ्थक डान्सचा ड्रेस माझ्याकडे शिवायला आला होता. तो मी शिवून ठेवला होता. तर ती मुलगी आणि मम्मी त्यांचे येऊन ड्रेस घेऊन गेले होते. तर थोडा वेळ मी व्हिडिओ बंद केला होता आणि आता कधी क्लायंटना आवडतं नाही आवडतं त्यासाठी. तर त्यानंतर बघा ही राहिलेली साडी कटिंग केली आणि आता थोडीशीच राहिली होती, सगळं झालं होतं, एखाद दुसरा पार्ट राहिला होता कटिंगचा, तो तर कटिंग करून झालेला आहे. आणि ह्याचे वेगवेगळे पीस जे आहेत मी असे हे बांधून ठेवलेले आहेत, मापासहित ठेवलेले आहे. ह्याच्यामध्ये बघा कास्टा येतो, पदर येतो, मांडीचा भाग येतो,
नेफ्याचा भाग येतो आणि प्लेट्स ज्या पुढे आहेत तो भाग येतो, कारण ही साडी आहे ती राजलक्ष्मी साडी आहे. सो राजलक्ष्मी साडी मला या 2 दिवसामध्ये येत्या शिवायची आहे. तर हे कटिंग करून झालेलं आहे. उद्याचा दिवस कसा आहे त्याच्यामध्ये रुटीन कसं आहे हे इथं आल्यानंतरच ठरतं. पण उद्या जर मला ही साडी शिवायला वेळ मिळाला तर कटिंग केलेलं आहे, पटकन ती साडी माझी शिवून होईल आणि वेळात वेळ काढून दुसरी कामंसुद्धा होतील. कारण क्लायंटसमोर ये जा करता कटिंग थोडंसं अवघड जातं, कारण मापं डोक्यामध्ये असतात. इकडे तिकडे बोलताना एखादं काम विसरू शकते आणि नऊवारी साडी म्हणजे थोडंसं क्रिटिकल काम असतं. खूप जपून सांभाळून विचार करून ती साडी कटिंग करावी लागते. 8 मीटरमध्ये ही साडी बसवावी लागते. उंची फुल आहे, त्यामुळे डिझाईनसुद्धा याची तुम्ही पाहाल तर बघा, डिझाईनसुद्धा ही अशीच आहे. ह्याच्यामुळे इकडे तिकडे कुठे काय होऊ नये, चुकीचं जर कटिंग झालं तर पूर्ण साडी अंगावरती पडू शकते. त्यासाठी संध्याकाळी क्लायंट कमी झाल्यानंतर ही साडी मी कटिंग केलेली आहे. आता चला मग, आता बघा वेळ झालेले आहे, 8:45 वाजलेले आहेत, 9:50 झालेला आहे. घरी जायची वेळ झालेली आहे फायनली, कारण दिवस संपलेला आहे ना. आता घरची आठवण यायला लागलेली आहे, कारण घरी जाऊन स्वयंपाक आहे. घरचे सुद्धा उपाशी असतात, माझी वाट बघत असतात की कधी येते, कधी स्वयंपाक करते, कधी जेवते. मला सुद्धा भूक लागलेली असते दिवसभराच्या धावपळीमुळे. सो आता इथून मागचे जे तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील ते पहा. हा नवीन व्हिडिओ आलेला आहे तो सुद्धा पहा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काय काय शिकायला मिळालेलं आहे, काय काय शिकलेले आहात हे सुद्धा सांगायला कमेंटमध्ये विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा मस्त आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. बाय.